नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आज आपण चाललेलो आहोत शिर्डीला. आत्ता सुरुवात केलेली आहे, दुपारची वेळ झालेली आहे. असं मस्तपैकी मी, आकाशराव, याशी मागची मंडळी सगळेजण आम्ही शिर्डीसाठी इथनं आता प्रस्थान करत आहोत. शिर्डी पहिला करणार आहे. शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेऊन पुढं आमचं नगरमध्ये थोडं काम आहे, तिथं नगरमधनं डायरेक्ट आम्हाला मुंबईला जायचं आहे. तर हा सगळा पल्ला कसा असतो, काय असतो, तुम्हाला परतच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये समजेल. फक्त तुम्ही बघत राहा. आणि अशा पद्धतीनं मग आम्ही गाणी म्हणत 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 प्रवास आमचा सुरू होता. मस्त असा एन्जॉय करत आम्ही आमच्या मार्गे निघालो. जाता जाता फलटण हे गाव लागतं. फलटणमध्ये तिथं जी मटकी भेळ असते सुकी, ती आम्ही तिथं घेतली. असं मस्त आणि यथेच्छ होती, क्वालिटी चांगली होती त्याची. त्याला सांगतानाच सांगितलेलं जरा कमी तिखट कर म्हणून, त्यामुळं आम्ही ती मटकी भेळ घेतली. 1-2 मटकी भेळ आम्ही सगळ्यांच्यामध्ये घेतली. भेळ जी असते ती सुक्या चिरमुऱ्यापासून तयार केलेली असते. त्याच्यावर मटकी टाकतात आणि शेव पापडी वगैरे सगळं असतं. आणि मग आमचा जो महत्त्वाचा टप्पा होता तो हॉटेल नम्रता, जिथं आम्हाला कंदुरी मटण खायचं होतं. त्यासाठी आम्ही गेलो होतो अहिल्यानगर या ठिकाणी हॉटेल नम्रता. हॉटेल नम्रतामध्ये कंदुरी मटण मिळतं. आता कंदुरी मटणाची काय कन्सेप्ट असते किंवा कशा पद्धतीनं ते बनवलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं जाऊन पाहायच्या होत्या. ह्याच्यासाठी आम्ही तिथं गेलो होतो. असं आतमध्ये गेल्यानंतर त्यांचं ह्या हॉटेलचा ॲम्बियन्स असं छान त्यांनी केलेलं आहे. मस्त असं लाईटिंग वगैरे केलेलं आहे. किचनचा लगेच आम्ही तिथं जाऊन किचनमध्ये गेलो. किचनमध्ये अशा पद्धतीनं तिने मटण केलं होतं. अळणी मटण असेल, सुक्कं मटण असेल, रस्सा असेल, अळणी सूप असेल, वजडी असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे मिळतात. काळं मटण असतं, चॉप्स असतात, वेगवेगळ्या मटणातले प्रकार तिथं चाखायला आम्हाला तिने दिलं. मालक त्यांचे खूप सुंदर आहेत. आम्हाला तिने खूप चांगला पाहुणचार केला. आम्ही कोल्हापूरहून आलो हे सांगितल्यानंतर तिने आम्हाला खूप चांगला पाहुणचार केला. आम्ही वेळानं गेलो होतो त्यामुळं आता हे थोडं संपायला आलं होतं, पण छान आणि उत्कृष्ट होतं. हे त्यांचं अळणी मटण आहे बघा. दिसता क्षणी की नाही असं तोंडाला पाणी सुटतं. हे त्यांचं अळणी मटण आणि अळणी सूप हे आम्हाला तिने पण दिलं. आणि जी कंदुरी मटण असतं ते हे अशा भांड्यामध्ये तयार केलं जातं. आणि हा मोठा बघा, भला मोठा तवा बघा कसा आहे. आणि आमचे साहेब बघा, जे मेन मालक आहेत, हॉटेल नम्रताचे मालक, हे काय म्हणतात बघा आता. अरे ड्रावर में देख ना, प्रत्येक दिन असं ठेवला एवढी मोठी भाकरी येते बघा. बघा भाकरी केवढी मोठी आहे बघा. खतरनाक भाकरी, एवढी मोठी भाकरी येते, एवढी मोठी भाकरी. हे ओनर आहेत हॉटेल नम्रताचे. 44 सेंटीमीटर हे बघा. इथं बघ, प्रॉपर म्हणजे प्रॉपर 44 सेंटीमीटर असा एवढा मोठा तवा. आणि त्यामध्ये होणारी ही भाकरी, हे बघा भाकरी. सेंटर पण त्यांनी दाखवतात बघा. 44 हे तुम्हाला इथं घ्या ना. हो, दिसलं 44 प्रॉपर दाखवतात. हे ओनर, ही भाकरी ही भाकरी आपली. आणि हा तवा. ह्या तव्यावर ह्या सगळ्या भाकऱ्या होतात. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. हॉटेल नम्रता नगरमध्ये. एक भाकरी आमची हे त्यांचे ओनर. भाकरी 23 इंच. 23 इंचाची भाकरी आपल्याला कुठंच मिळणार नाही, ती इथे मिळते नम्रता हॉटेल. हॉटेल नम्रतामध्ये. प्रॉपर मिळते. ह्या मावशी करायलात बघा. हे पीठ लावून राहिलं. पीठ वगैरे सगळं करतात ती तिथं. काठवड आहे.
ती काकवड काय काठवड असते ती काठवडवर भाकरी चालते. हां अच्छा, म्हणजे आपल्याकडं जे म्हणतात ना त्या हिशोबानं ती तयार केलेली असतात, त्याच्यावर आपण धापतात ते तिथं आहे. एवढी मोठी भाकरी याच्यावर केली जाते. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. आणि याची साईज जी असते हां 23 इंच भाकर होती. हे 4 भाकरी बसायच्यावर. 4 भाकऱ्या याच्यावर बसतात. ही बघा ही दिसते ना, एवढी भाकरी असते. अशा एवढ्या मोठ्या भाकऱ्या आपल्याकडे मिळतात. हो बघा, भाकरी बघितल्यानंतरच कळाल तुम्हाला की केवढी मोठी भाकरी आहे. हो बघा, अशी क्वालिटी भाकरी फक्त हॉटेल नम्रताला मिळते, कंदुरी मटन सहित. 1 नंबर आणि यथेच्छ. हा बघा, हे ओनर आहेत, स्वतः दाखवत आहेत. 1 नंबर आणि यथेच्छ मिळते. आणि इथं गिरणी त्याची दळल्या जाते. इकडे या हां इकडं काय आहे, पिठाची गिरणी. पिठाची गिरण. हां पीठ बी तुम्हाला पीठ, हां विशेष म्हणजे का पिठाची गिरण त्यांनी वैयक्तिक तयार करतात. हे बघा, पिठाची गिरण इथं त्यांची असते, चालू आहे पिठाची गिरण. स्वतः पीठ करतात, स्वतः सगळ्या भाकऱ्या करतात. सगळं बाजरी आणल्यानंतर सगळं पूर्ण भाकरी इथं करण्याची प्रोसिजर इथं होते आणि त्यानंतर इथं भाजण्याची प्रोसिजर इथं होते. क्वालिटी हे बघा, थापतात कशा बघा भाकऱ्या. थापा कशा थापतात बघा, भाकऱ्या कशा थापतात बघा. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. इथं मळतात, इथं थापतात आणि इथं भाजतात. ही एवढी मोठी भाकरी. तुम्हाला बघायला मिळणार. हे पाणी प्या. कोणतं? हे अच्छा, हे 24 कॅरेटचं सोप आहे. याच्यात काही मिक्स नाही. आता हे बनवलेलं सोप, याची टेस्ट घ्या. आता याची वजडीची टेस्ट करून बघा. ही वजडी बनवली जाते. पूर्ण उचल ती त्याची शिजली बघा. हां त्यामुळं आता हे मटण फ्राय बघा, 1 पीस बघायचा. हे काळा मसाला उचला पीस पूर्ण उचला. सगळ्यात महत्त्वाचं इथं मालक ना आपल्या ताटावर प्रॉपर येतात उचला मित्र. हा आणि कशा पद्धतीनं आहे सगळं व्यवस्थित सांगतात. हा बघा, हे उचला, काळा मसाला आहे त्याला लागलेला. हे नुसतं कव्हरिंग नाही केलं जात. हां हे जे मसाला लावला जातो, ज्या टायमाला मटण शिजतं त्याप्रमाणे त्याच्यात आतमध्ये मसाल्याने फ्राय केलं जातं. नाही तर मटण काढून घेतलं नंतर आपण ऑर्डर मारतो फ्रायची, ती तशी ऑर्डर नाही. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. आपलं कोल्हापूर वेगळं, नगर वेगळं. नगरमध्ये हॉटेल नम्रता. हे आमचे आकाशराव, हे आमचे अमितराव. प्रॉपर मटणाचा आस्वाद घेताना. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. लाईट गेलेले आहे ॲक्च्युली इथं, त्यामुळं तरी पण मालक स्वतः आलेले आहेत, सगळं करतायत. बघा रस्सा बघा, रस्सा प्रॉपर रस्सा. हे बघा रस्सा, कंदुरी रस्सा सोबत लिंबू. हे बघा प्रॉपर, हा प्रॉपर यथेच्छ. आणि विशेष म्हणजे काय बघा, पूर्ण गार करून ग्राहकांना अशा पद्धतीनं त्यांनी पाजवलं जातात. हा बघा प्रॉपर करायची नाही का. आपलं नाव, आपला परिचय. माझं नाव आकाश खोत. आकाश खोत. प्रॉपर कुठले? कोल्हापूर उपरी. कोल्हापूर उपरी. उपरी. अच्छा. आपला कसला व्यवसाय? चांदी व्यवसाय. अरे बा, आनंदाची गोष्ट आहे. चांदी सोनं आज जो बाजारात आहे हो. आणि सगळ्यात त्याला अनमोल किंमत आहे. आणि अनमोल किमतीचा जो खजाना विकणारा व्यक्ती मालक आज इथं आलेला आहे. हो. आणि त्या अनमोल व्यक्तीचा आम्हाला सेवा करायला भेटी आमचं भाग्य आहे. बरोबर. नावाने पण अनमोल आहे. क्वालिटी. थँक्यू सर. एक मोकळी डिश आणले बाळा. अजून एक डिश पळत जाईल घेऊन या. डिश आणले पळत. डिश एक हा पीस आहे. हा इकडचा. याच्यातला घे.
हो. एक नंबर भरपूरचं कॅटिंग मित्रा दादा खाली करे तुमचा कोल्हापूरचा जो रस्ता असतो एक नंबर. आम्हाला काही मार्गदर्शन करा काही इथे आमची काय सुधारणा करायची काही सुधारणा करणार नाही. कोल्हापूरला कसं असतं हा. खाणारी माणसं आहे आणि हे खाऊन तिथं दिग्गज पैलवान घडतात हो. आणि ते आज राज्यात नाही भारतात नावलौकिक होतात हे खाल्ल्यामुळे ते होत आहे खरंय की नाही बरोबर. की त्याच्यात आम्हाला अजून इथे पैलवान घडवण्याकरता ही काय टेस्ट- सुधारणा करावं लागेल. ही टेस्ट कोल्हापूरची आणि ही टेस्ट हा. त्यामध्ये जमीन आसमानचा फरक काय आहे. अच्छा अच्छा ही टेस्ट तुमच्या पद्धतीनं एकदम उत्कृष्ट आहे. अच्छा अच्छा बरी या बरं आनंद वाटला हो. अजून घे बरोबर चालतंय. बरोबर ट्रीटमेंट आणि म्हणजे हे लाईट हा आहे कंदोरी रस्सा. लाईट आता कंदोरी रस्सामध्ये आपल्याला असे पीस येतात, असा रस्सा येतो, प्रॉपर रस्सा येतो. अरे वा मस्तच. थोडा लिंबू टाकून घेतला तर एक अप्रतिम अप्रतिम म्हणजे अप्रतिम. आणि हा रस्सा अळणी रस्सा प्रॉपर हे पीस बघा त्याच्या सगळ्या पद्धतीने पीस. ज्याला आम्हाला तंदुरी मटण शिजतं हा. त्याचं वैशिष्ट्य आहे की सर्व प्रकारचे शरीराचे पीस हा. त्या मटणात तुम्हाला मिळतात. आता हे चाप आहे. बरोबर आता आपण थोडं मटण घेतलं 2 किलो 5 किलो तर एवढ्या प्रमाणात चाप तुम्हाला मिळणार नाही. बरोबर. इथं बघा सीन आहे, चाप आहे, सर्व काही आहे. मस्त मस्त. हे मालक आहेत हॉटेल नम्रताचे हॉटेल नम्रता, नागापूर MIDC अहमदनगर. नगर. अंदाज. खास आवर्जून आपल्यासाठी आलेले आहेत. यथेच्छ आपली सोय करतायत. पाहुणचार त्यांचा इतका उत्तम आहे आणि भाकरी पण त्यांनी बघा अगदी उत्तम पद्धतीनं पूर्ण तयार करून ना व्यवस्थित पद्धतीनं सगळ्या ग्राहकांना यथेच्छ देतात. एवढा पापडा खा लहानपणाची आठवण. हे घ्या. अरे वा 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 वा. हा बघा फाफडा देतात आपल्याला. हे घ्या पापडा. ओके. हा लहानपणी आपण जो पापडा खायचो भाकरीवरचा बरोबर. तो घ्या. त्याचा आनंद घ्या. हे लहानपण गेलं आता. हम्म. पापडा घ्या म्हणणारे कोणी राहिले नाही. बरोबर. स्वतः मालक अशी भाकरी कुचकरून देतात आणि कुचकरून खाण्याचा आनंद हा वेगळाच निराळाच. आणि बघा रस्सा बघा प्रॉपर यथेच्छ यथेच्छ. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. बस बस. 1-2 चाप त्याच्यामध्ये. ओके. तुम्ही हे काळं मटण आहे बघा. याच्यात याचा एक पीस करून बघा. साईडला ठेवा ना. हां हा याचा एक हो. पीस. हा मसाला त्याच्याबरोबर. बस बस बस. अशी भाकरी ना कुचकरून चुरून ही नगर पद्धतीनं खाण्यात जी मजा आहे ना क्वालिटी म्हणजे क्वालिटी अप्रतिम. वा मस्तच. भाकरी हा. तो घ्या. अर्धी त्यात मालकाने दिलेत म्हटल्यावर विषयच नाही. खरंच लय भारी आहे. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. भावा कसा आहे? आणि आकाश भात राव. बनव जल्दी से. उक्कड़ में. एक नंबर. क्वालिटी आहे की नाही? एक नंबर. मालकांनी स्वतः दिल्यात. मालकांनी स्वतः म्हणून हो. दिल्यात. क्वालिटी स्वतः सर्व्हिस दिलेली त्यांनी. एक नंबर. मस्त आहे पुष्ट. बघ नाही बस अरे पुष्कळ जाणार झालं. आहे तेवढी भाकरी त्याला काय आहे? हो, माझं पोट एवढं इथं जी गच्च आलेली झालंय तुम्ही तुमच्या घरी आले तुम्ही आज. बघा. आमच्याकडे लेडीज येणारी जी माझं मुलगी पोट असते ऑलरेडी किंवा गच्च बाई झाले असते, पण ती मालक बाहेर बघा येते इथं. मालकांचं प्रेम बघा. कोल्हापूरहून आल्यात खास त्यामुळं त्यांनी बघा मालकांचं प्रेम बघा एवढं त्यांनी देतात बघा प्रॉपर येथेच. हा असं प्रत्येक ग्राहकांना त्यांनी देतात बरं का. असं नाही की बाबा आम्ही चालू आहे. कोणताही ग्राहक आला ना त्यांनी आवर्जून आपल्याला इथं अशी येणारा सर्व्हिस तो देतात. बिगर चपलाचा आला हा. त्याला ती सर्व्हिस मिळणार. आणि तो बघा. 4 व्हीलर मध्ये आला त्याला ती सर्व्हिस आमच्याकडे. म्हणजे 4 व्हीलर मध्ये आला म्हणून त्याला आम्ही जास्त जीव लावणार असा काही विषय नाहीये. आमच्या जो दुजा भाव नाहीये. येणारा हा गिराईक आमच्याकरता देवत आहे आणि हे आमचं भाग्य समजवतो आम्ही. समजलं का. आणि असा रस्सा आणि अशी भाकरी
शेटजी सोन्याचा भाव वाढणार आहे जास्त अजून झाले. एवढी भाकरी जास्त झाले कारण असं हल्लं तर राईस घेणार की मी? राईस घेणार ना नक्की तुम्हाला ती भावाला थोडी? भावाला आमच्या जरा जास्त झालं छक्कू. नको नको बस जाईल तुमच्या बस 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 हां. बस. हे घ्या ना, अरे लहानपणी आपण काय अरे तुमची सेवा करायला नाही, भेटते ह्यांना- ह्यांना- अरे नाही त्यांना काय घ्या. काय हां. गरम आहे जरा गरम आहे त्यामुळे. जरा गरम आहे भात आता मोकळा करतो गार हो मस्त बेस्ट आहे. असं करा मोकळा मला इंद्रायणीच आम्ही खातो हम्म. आमच्या इकडे चालू आहे अजून. आता ही हळद पण आम्ही किंवा इथंच हात कुटतो. चढ- हात चढ- मी तुम्हाला ऑर्डर देतो नंबर देऊन जा आमचा पण हळद पण तीच कुठलेली मिरची अख्खी घेणार ती पण आमची ही जी मिरची असती तिला तेजा म्हणतो आम्ही गावरानीमध्ये आता याच्यावर थोडंसं काढू हे गावरान तुपी ओरिजिनल ओके ओके हां अरे बापरे तूप किती बघा हे बघा तूप. कालवा कालवा अरे कालवा त्याचा आनंद घ्या हां हे तूप आता कालवा ते मस्त. घ्या आनंद आता त्याचा बेस्ट क्वालिटी हा क्वालिटी. एकदम आता हे तुपाचा घाल त्याच्यात नका मिक्स गावरान गावरान सर ते घरचं तूप आहे हां भावाकडे आलेली पोळी भाजी. 100% अहो त्या दिवशी ते बेंद्रेने बोललो आता मी तुम्हाला पुण्याचे हां त्यांनी इथून पार्सल नेलं तर त्या दिवशी रात्री बुधवारी दिलं ना पार्सल बुधवारी रात्री पार्सल दिलं ना बुधवारी पार्सल दिलं त्यांनी मला म्हटलं की आम्ही गेल्यानंतर नाही सॉरी मंगळवारी नेलं आणि बुधवारचा दिवस होता सेकंड बुधवारी त्यांनी गरम करून त्यांची मिसेसनी त्यांनी खाल्लं हां. आणि ते म्हटलं आम्ही शुक्रवारी पण हे खाणार म्हणजे काय होतं शेट हो म्हणे पण एवढं 3 दिवस हो म्हणे आम्ही घ्यायला तुमचं घेऊन जातो 3 दिवस आमचं खराब होत नाही म्हणे आणि परत यायला हां अरे म्हटलं काय होत मग त्याचा फोन झाला माझी मिसेस मी आता एवढं जेवण केलं आणि तोच तुम्हाला फोन लावणार तर तुमचा फोन आला बेस्ट त्यांना म्हटलं ताई आता आम्हाला सेवा करायची संधी एक भावाकडे या भाऊ तुमची वाट क्वालिटी अप्रतिम होती हा. असं रिकामं केलं हे असं रिकामं केलं याची हाडं सेपरेट केली आणि हे मालक हे आमचे सगळेजण अशी ताटं पूर्ण रिकामं करायची पूर्ण क्वालिटी. हे काय यांनी केली यांनी पुसून घेतली हे बघा कसं आहे पुसून खाणं याचा अर्थ कळाला का तुम्हाला की क्वालिटी जेवण आहे म्हणूनच इथं येतात तेवढ्यासाठी आणि आवर्जून मालक येतात. मालकाने एवढा पाऊणचार आपल्या इथं केला. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. कंदुरी मटण अप्रतिम होतं उत्कृष्ट होतं क्वालिटी होतं राईस घेत आणि साधा आहे. नक्की ना एकदा इथं आला ना नक्की भेट द्या. बघा रस्सा बरोबर घे. बस 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 राईसला पण काय कमी नाही. रस्सा बरोबर घेतो मजा येते. हो बस राईस आई होती त्याचं आहे का आवर्जून प्रेम बघा प्रेम प्रेम बघा प्रेम. काय डाएट नाही करायचं हे बघा एवढं मोठं सोन्याची जबाबदारी आहे ती तिजोरी कोण बनणार ह्याच्यावर सोबत हात काढतो थोडं बस चालवा तुम्ही तूप तूप घाला हा देतो प्रेम बघा मालकांचं प्रेम बघा बघा तूप बघा किती आहे बस 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 तुपाच्या रूपात प्रेम बघा. आकाशराव तूप बघा तूप आपण डाएट नंतर करू तूप आवडतं आपल्याला बरं. आवडतं ना. हा मॅडम आपला हा हे ब्लॉग हा मॅडमांना आपण नंतर सांगू पण आपण जेवून घ्या. मास्क काढून ठेवायचं हा क्वालिटी त्याची स्पीड जाणवते कशी चालली हो अहो नाही आणि आम्हाला प्रॉपर हो प्रॉपर प्रॉपर. इंद्रायणी भाग तरी अच्छा. ह्याला ना मटणाची आवड खूप आहे. अच्छा आणू का थोडं मटण अजून हो, एक 2 पीस मटणाची आवड. दादा नो नो 2 पीस नाही. दादा नको. 2 पीस दादा नको. आण रे. वर पण. याला काय लागतं शेड याच्यापेक्षा काय आहे मग मालकाने सांगितलं मटण आणा म्हणून. आकाशराव काय म्हणतात त्याच्यामध्ये खाल्ला आनंद त्याच्यामध्ये एक तुम्ही खाताय हा. आणि योग्य म्हणून ते शिजलं म्हणून प्रॉपर चव आहे म्हणून तुम्हाला खायला आनंद वाटतोय 100%. आणि ते दिल्यानंतर नाही आवडलं तर माणूस काय करतं खाईत ना खाणार काही खाणार नाही हा. खाणार आहे देतात तर खा घे. थांबतो थांबतो ये गोटू आणा आणा बटन आणा ना आणि भात आणते एवढे पीस मस्त संपले
दोनच येते त्या मला अरे बघा हे चाप, मटण. नळी हे बघा हा, याचा आनंद घ्या हे बोन भरलेला आहे हा. मयूर तुम्ही खा की खा एक अरे. चपाती खा ना खा एक घ्या हो दादा तुम्ही घ्या एक घ्या नाही दोन एवढं जाणार नाही एक घ्या एवढं जास्त झालं आकाशरावांना हा. कसं आहे भरलंय का एक नंबर मालकाने दिलंय दिलं काय उगाच त्यांची सेवा करायला भेटते आमचं बाकी खरंच मालकांची सेवा अगदी अगदी एकदम उत्तम आहे एकदम असे घरच्या प्रमाणे क्वालिटी आहे ना एकदम क्वालिटी मालक बोला की बघा तुम्ही काय झालं नाही काही नाही आता तुम्ही आले हे जेवताय आणि आम्हाला जीव घालण्यात आनंद वाटतोय आणि एक जेवताना त्या टायमाला जाणवत आणि आहे सर्वांसोबत असं यांचं वागणं असतंय वस्तू जी बनवलेली बरोबर आहे. ही तुम्हाला मनपूर्वक आवडलेली आहे 100%. तर आमची इच्छा होती की तुमच्या सारख्याला ही खाऊ घातली आणि तुमचं मन समाधान होतंय याच्यातच आम्हाला आनंद आहे आणि ही ज्या टायमाला तुमची सेवा करायला मिळते तुम्ही कोणत्या रूपात आलेले कोणत्या 100%. माध्यमातून आलेले हे आम्ही भाग्य समजून ही सेवा करायला आम्ही तुमच्या मागे काय राहतो उभं राहतो सोबत बॉट आणि परत अशी सेवा करायची संधी आम्हाला द्या नक्की नक्की कधी या अर्ध्या रात्री या ज्या टायमाला तुम्हाला वाटलं की आम्हाला उशीर झालेला आहे पण आम्हाला जेवणाची सोय कुठं होईल आम्ही येतो सोडायला. नाही आमचा तुम्हाला विनंती आहे त्या टायमाला किती वाजले तुम्ही जेवणासाठी रात्री किती उशीर होऊ द्या पण आम्ही तुम्हाला 100% हॉटेल उघडून तुम्हाला जेवण देऊ. 100% येणार. हा हे तुमचं माहेर आहे बस 100% तर समोर आहे. व्हाईट राईस आहे आमच्यासाठी प्रॉपर क्वालिटी म्हणजे क्वालिटी त्याच्यावर ताव मारतो आता आम्ही आणि असं यथेच्छ पद्धतीनं आम्ही सगळं रिकामी केलं हे रिकामी केलं हे रिकामी केलं सगळ्यांनी रिकामी केलं आकाशरावने पण रिकामी केलं ते भाकऱ्या आणल्या. पूर्ण रिकामी केलं ते भाकऱ्या आणल्या. भाकरी तर आता काय जाते आम्हाला नाही नाही आम्ही पूर्ण निघले अरे बापरे भाकरी बघा त्यांनी कशा आणलेत एवढी मोठी भाकरी भाकरी बघितला का केवढी मोठे आहे यातला व्यास मोजतो ना हो का ही 20 टेप इंच पण आहे. आणलेत बरं का 20 इंच बाय 20 टेप इंच आहे. 20 इंच अरे बापरे त्यानंतर पुढं 20 बाय किती 20 बाय 20 सगळं 20 गोल व्यास 20 झाला त्याचा अरे बापरे 20 20 20 बाय 20 भाकरी आता ही भाकरी बघा. नमस्कार सर नमस्कार हॉटेल नम्रताला आम्ही पहिल्यांदा भेट दिली खास कोल्हापूरवरून आलो होतो मटण खाण्यासाठी कंदुरी मटण जे असतं ना त्यासाठी आम्ही इथं आलो होतो कंदुरी मटणाची कन्सेप्ट काय असते काय नाही ते जरा आम्हाला जरा कळालं तर बरं होईल कंदुरी मटणाची कन्सेप्ट जी हॉटेल नंबर तुम्ही विचारली आज तर ही जे कंदुरी मटण आपण गावाकडे यात्रा जत्रा देवाचा कार्यक्रम फिराचा कार्यक्रम करतो त्यावेळेस एकत्र पूर्णपणे बोकडी शिजवल्या जातात त्या टायमात ते 3-4 बोकडे असतात तो पूर्णपणे बोकडी शिजवल्यानंतर त्याचा जो आर्क असतो त्या सुपात होतो आणि ती चव ती 3-4 बोकड्यांची असते ती पूर्णपणे एकत्र बोकडे असतात तिचे शरीराचे पूर्ण भाग जेवढे आळू आहे ते त्याच्यात शिजवले जातात त्यामुळे ती चव मिळते ती चव इथं हॉटेलला नंबर त्याला त्याच पद्धतीने तेवढ्याच प्रमाणाची बोकडी शिजवल्या जातात आणि ती कंदुरी तुम्हाला वर्षातून एकदा मिळते बरोबर पण इथं तुम्हाला 12 महिने मिळते आणि त्या कंदुरीचा कन्सेप्ट ज्याला कधी वर्षातून आमंत्रण आलं जाणं हा. झालं काही कारण आता पिराला वगैरे कंदुरी जेवण करतात माहित ना देवाचं खाणं बकरी वगैरे खातात हा त्या बरोबर माध्यमातून ती कंदुरी इथं केली जाते बरोबर, 100%. आणि ती चव ज्या टायमाला तिथं मिळते तीच कंदुरी इथं दुसरा विषय का कंदुरी बनवताना भाजी ही घरी बनवल्या जाते कॉमन असते येसूर त्याला बनवलं जात नाही पण कंदुरीच्या दिवशी येसूर बनवले जाते याच्यात सगळ्यात वैशिष्ट्य येसूर आहे आणि हा येसूर आम्ही इथं बनवतो आणि तो येसूर ह्या कंदुरीसाठी वापरला जातो ज्या दिवशी पिराला वर्षातून एकदा वापरला जातो तर इथं 12 महिने तो येसूरचा वापर होतो हा, तर गिरायकाला एक विनंती ती सांगत नका पाहू आमंत्रणाची वाट 12 महिने चालू आहे तुमच्यासाठी कंदुरीची ताट. कंदुरीची ताट ओके हा, शेर. छान छान उत्तम काय मिळतं दुसरं आमच्याकडे बोंबल्याचं कालवण आहे ओके ते सुके बोंबील असतात हां ते बोंबलाची भाजी आम्ही बनवतो स्नॅक म्हणून जे खायला असतं कोणाला असं कडक रोस्ट म्हणून तर ते बोंबील आम्ही फ्राय करून देतो ते बोंबील आपल्याला असं जे एखादी स्नॅक वस्तू खायची किंवा तुम्हाला काही सेवन करायचं त्यासाठी आपलं ड्रिंक करण्यासाठी जरा आम्ही स्नॅक देतो
सेकंड बोंबल्याची चटणी असते, बोगलाची चटणी ही काळ्या मसाल्यात. बर आणि तिसरा विषय बोंबल्याचं कालवण असतं रशात. बर ते बोंबल्याचं कालवण हा जो काळा मसाला आहे पाट्यावरचा बरं, वाटलेला बरं. तो त्याच्यासाठी वापरला जातो अच्छा. आणि त्याच्यातून कालवण तयार होतं. मग आता हे जे मसाले वगैरे सगळे करतात सगळे पाट्यावर करतात. हे दगडाचा पाटा आहे तिथं ग्राइंडिंग, ओके. तो खाली पाटा आहे, त्या पाट्यावर दगडाच्या याच्यावर वाटला जातो आणि पूर्णपणे कांदे भाजून अच्छा. पूर्ण मसाले आणि इतर सर्व गोष्टी केल्या जातात. इथं कोणताही विकत आणलेला मसाला वापरला जात नाही. तुम्ही आताही गेले आमच्या बर्नर तिथं समोर येताना प्रवेशद्वारात ठेवलेले आहे, त्या प्रवेशद्वारात मसाले ठेवलेली, ते सगळे सुट्टे मसाले तुम्हाला पाहायला मिळतील आणि तेच मसाले आम्ही वापरले जातो. इथं कोणत्या पुऱ्या सोडल्या जात नाही, पुढे रेडीमेड मसाला आणला जात नाही, कोणी कुठून दिलेला मसाला वापरत नाही किंवा दळलेला मसाला वापरत नाही, कोणत्याच प्रकाराचा. हे जेवढे तुमचे मसाले आहेत ते सगळे घरगुती असतात. घरगुती मसाले, याला कांदा भाजून असतो, कांदा स्वतः आम्ही भाजतो, त्या पद्धतीने कांदा भाजून या मसाल्याला वापरला जातं. कोणत्या प्रकारचा असा रेडीमेड मसाला आणला, आता तुम्हाला मसाला कधी बघायचा असेल, हां. मसाला गोटू रामा ए रामा त्यातून भरभरून तुम्ही कौतुक केलंय, याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. तुमच्या घरात हा. पाहुणे जेवायला आल्यात असं तुम्ही वाटता, हे महत्वाचं. नाही, याच्यात तुम्ही मी बोललो ना की माझ्याकडं गिराईक म्हणून आलेला आणि बिगर चपलाचा आला आणि 4 व्हीलरमध्ये आला, आमच्या जो दुजा भाव नाही, नाही नाही तो दुजा भाव नसल्यामुळे काय करतो, ही जी सर्व्हिस देण्याची, तर त्याच्यात आपण हा कन्सेप्ट नाही राबवत की हा व्यक्ती आलेला आहे, हे कोणी आलेली आहे आणि त्यांची काहीतरी कपड्यावर हानीमानावर किंवा त्याच्या 4 व्हीलरमधून आला आहे, त्याचा आग्रह केला की त्याला चुरून दिला, हा नाही. तो बिचारा साध्या माध्यमातून बी आलेला आहे, पण एकच इच्छा असते याला जीव घालायचे आणि त्याला शेजाऱ्या जीव घातं, यालाही तसं जीव घालायचं. हा दुजा भाव आमच्यात नाही आहे, आमच्या स्टाफमध्ये नाही आहे, माझ्यात नाही, आमच्या कुटुंबात नाही आहे. बरोबर. बोला. हां. की माझा एक संदेश आहे हॉटेल व्यवसाय माझ्या बंधूंना, की मी सदिशन नाही करत आहे, तुमची प्रगती होण्याकरता हा माझा संदेश आत्मीयतेने आत्मतूनही आहे तुम्हाला. त्याचं कारण एक आहे तर तुमची प्रगती झाली तर आमच्या कर्मचाऱ्यांची प्रगती होती, अनेक कुटुंबाची होती, त्याच्यावर त्या वेटरच्या कुटुंब आधारित असतं, ती प्रगती त्याच्या माध्यमातून होते. तर मला एक सांगायचं की हा व्यवसाय करताना पडद्याआड काही करू नका, जे आहे ट्रान्सपरंट ठेवा आणि गिरायकासमोर काय करा ते शिजवलेलं दाखवा, शिजवताना दाखवा. मटण खाण्याचा विश्वास कधी निर्माण होतो, ज्या टायमाला मटण तुम्ही कोणत्या प्रकारे वापरलेलं आहे, मटण शिजवत आहे, कोणत्या दाराआड आलं आहे, कोणत्या माध्यमातून आलेलं आहे आणि ते कुठून आलेलं आहे. तर ही गैरसमज माणसाला काय होतो का तुम्ही नो एंट्रीचा बोर्ड लावल्यानंतर होतो, तर तो नो एंट्रीचा बोर्ड शक्यतो काढता येईल एवढा प्रयत्न करा. तुमचा लाईव्ह किचन दाखवा आणि त्या लाईव्ह किचनमधून तुमची स्वच्छता, तुमचं वापरलेलं मटेरियल, तुम्ही शिजवताना दिसणारी परिस्थिती, तुमचा असणारा स्टाफ स्वच्छता पद्धतीने, त्याचं आरोग्य हे समोरच्याला क्लिअर दिसतंय, त्याची आत्मीयता वाढती खाण्याची आणि त्याच्यावर तुमचा व्यवसाय वाढणार. नाही तिथं काळजी घेतली जाते, तिथं अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. हे बघा काळा मसाला आणलाय, दाखव दादा. अरे वा. हा काळा मसाला वाटला, आता तो ग्राइंडिंग राहिला, हा बरोबर. पूर्णपणे काळा मसाला. आता याच्यात सगळं जे आहे ते पाट्यावर जसा वाटला जातो, हा बरोबर. वाटला, अजून ग्राइंडिंग व्हायचा बाकी आहे. तर हे आमच्या व्यावसायिक बंधूंना माझा संदेश आहे. मी मोठा नाही आहे, मी काही सजेशन करणारा नाही आहे, पण मला जे जाणवतं आहे ते मी माझ्या छोट्या झोपडीचा संदेश आपल्याला देतो आहे. फक्त माझा शब्दाचा गैरअर्थ कोणी करू नका किंवा मी तुम्हाला सजेस्ट करतो आहे, हा माझा काही उद्देश नाही त्याच्यामागे. धन्यवाद. अशाच प्रत्येकाच्या व्यावसायिक मालकांना विचाराच्या कुटुंबाची त्याला मदत मिळाली तर दोघांच्या विचारांनी हॉटेलची ह्या माझा व्यवसायामध्ये माझा मुलगा पण आहे, आधी तो पण व्यवसायात असतो आणि त्याची आम्हाला साथ मिळते आणि आम्ही तिघं मिळून या कुटुंब ह्या हॉटेलचा व्यवसाय चालवत आहे. आणि काउंटरला माझी मिसेस असते, तर ते काउंटरला ज्या मिसेस आमची बघते, तर ही आम्हाला काय झाली, घरातली पूर्णपणे टीम असल्यामुळे तर ज्या टायमाला काही गोष्टीच्या गरजा आहे ती एक विचाराने आणि सगळ्या काही गोष्टीचे सहकार्य मिळतं. अशाच आमच्या हॉटेल व्यवसाय बंधूंना मी सांगेल की आमची जी बहीण असेल, त्याची धर्मपत्नी असेल, पण त्यांची इच्छा असेल तुम्हाला मदत करण्याची, त्यांची मदतीची तुम्ही गरज घ्या आणि तुम्हाला अपेक्षा असेल तर त्या बहिणीला तुम्ही मार्गदर्शन करा, तर तुम्ही आल्यानंतर अजून त्या प्रगती होणार. तिथल्या छोट्या मोठ्या काही छोट्या गोष्टी असतील त्या बहिणीच्या लक्षात येतात, त्या विचारात त्या स्त्रिया ज्या बघता आणि त्या टायमाला आपल्या सजेशन करत असतात, त्या पद्धतीने गृहिणीला किचनची जास्त माहिती असते, तर आपली प्रगतीच्या मार्गाकरता यांचा अनुभव प्रगतीचा आपल्याला साथ मिळू शकते, सहकार्य मिळू शकतं. त्या माध्यमातून एकमेकांनी विचाराने कोणी व्यवसाय केला तर मी तर म्हणून की भाग्य त्यांचं त्यांनी करावा आणि विचाराने करावा. हा माझा चालू केला का नाही? हो, चालू केलं. आज 22 वर्ष झाली आम्ही या बिझनेसमध्ये आहे. पहिले मी घरी असायची, पण जेव्हा आमच्याकडं फक्त जेवण आणि जेवणच आहे
थँक्यू. हे टाकायचं राहिलंय काटा त्याच्यात टाकून हे धणे वगैरे सगळे त्याच्यात. हा दगड आहे, हा खाली दगड आहे. हा या दगडाचा पूर्णपणे काय होतंय एक सारखं रोहन होतंय. ही जी जो पहिले जुन्या पाट्यावरच्या मसाले वाटल्या जायची ती बाई टाकली तर थांबून जायची, बाई नसली तर काम थांबायचं. पण आता काय झालं हा दगड पूर्णपणे फिरवतोय आणि ह्या मसाल्याची चव पूर्ण दगडाची कशात मिळते त्याच्यात मिळते. बरोबर. जे आता हे पाट्यावर वाटणारी लोक संपली, पण आता हा काय झाला आधुनिक पाट्या मोटरमुळं पूर्णपणे वेळ आणि पूर्णपणे सारखा जीव होतो त्याचा. बरोबर आहे ना. हे का हा दगड आहे, हा काळा दगड, हा खाली काळा दगड आहे. त्यातून आम्हा एक हे पूर्ण कळता घ्या तुमचा हे सगळा खडा मसाला अख्खा आहे का. हा तुम्हाला आज पुढे दाखवला जाणार नाही, कोणी दाखवणार पण नाही. याचा सगळं मसाला आहे. आणि अशा पद्धतीनं संपूर्ण हॉटेल नम्रताची त्यांनी आम्हाला माहिती दिली, चांगला पाहुणचार केला आणि स्वतः तिने आम्हाला गाडीपर्यंत सोडायला आले. मस्त आणि छान वाटलं. तुम्ही कधी अहिल्यानगरला गेला तर हॉटेल नम्रताला नक्की व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.